नमस्कार. आज आपण आलेलो टोकिता सीड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून फिक्की तालुका जिल्हा नांदेड येथील प्रगतशील शेतकरी गणेशराव देशमुख यांच्या शेतामध्ये टोकिता सीड कंपनीचा टरबूजाचा टोकिटा हनी बंच प्लॉट पाहण्यासाठी. तर आपल्या सोबत आहेत प्रगतशील शेतकरी गणेशराव देशमुख. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा एकदा. गणेश संभाजी देशमुख, गाव फिक्की, तालुका जिल्हा नांदेड. बरं, आता जे आपण ही टरबूजाची व्हरायटी लागवड केलेली आहे, कोणती व्हरायटी लागवड केलेली आहे? ही हनी बन हनी बंच लागवड केलेली आहे टोकिताची. बरं, ही लागवड तुमची किती तारखेला झालेली आहे? 14 जानेवारी. 14 जानेवारी. तर आज आहे 16 मार्च, म्हणजे जवळपास 62 दिवस झाले लागवड करून. बरं, आता हे लागवड काय अंतरावर लागवड केलेली आहे आपण? आता हे डबल असल्यामुळं 8 फूट अंतर आहे. सरीतला 8 फूट अंतर आहे आणि रोपातलं अंतर रोपातलं अंतर 2 फूट आहे. 2 फूट अंतर आहे. बरं, डबल लाईन आहे. डबल लाईन आहे ना. बरं, आणि हे आता जे तुमचे आता फळं रेडी झालेले आहेत, समजा हे फळ पूर्ण तयार झालेलं आहे, तर काय वाटतं ह्या फळाबद्दल तुम्हाला? फळ चांगलं आहे. हा. आणि सरासरी एक लाटण कमी आहे. राटण कमी आहे. 4 किलो पर्यंत फळ पाहिजे. 4 4 ते 5 किलो पर्यंत जाईल. 4-5 किलो पर्यंत किमान वजनाला 2.5 यायला किलो समजा. ते 5 किलो. बरं, दुसरा विषय समजा हे साईजचा कलर वगैरे कसा आहे ह्या व्हरायटीचा? फळाचा वरचा जो कलर आहे काळा आहे का गर्द की कसा आहे? चांगला आहे ना. हो. काळा कलर आहे ना पूर्ण. ज्या कलरला सरासरी मार्केटला मागणी असते. मार्केटला चांगली मागणी राहते. बरं, तुम्ही हे फळ कट करून बघितलेलं आहे का? तर बघूत आपण live बरं, मध्ये. चालतं. एक वेळ तुम्ही तिथलं एक फळ घ्या तोडून. हो, घ्या ना, हे घ्या, काय तुमच्या मनावर, तुम्हाला जे योग्य वाटेल ते घ्या, काय अडचण नाही. फळ घ्या आणि हे होतंही आहे, त्याला कट करून बघा. सोबच कट करा. ओके, तिकडे दाखवा. काय वाटतं तुम्हाला, कसं वाटायला फळाचा कलर वगैरे, काय विषय आहे? एकदम गदला आले. गर्द आलाय ना हो. पूर्ण. बरं, हे तुम्ही अगोदर कट करून खाऊन बघितलेला आहे का? हो. पूर्ण गोड आहे ना पूर्ण? गोड. बरं, आणि हा जो व्हाईट कलरचा भाग आहे याच्यामुळे काय विषय, जाडी आहे का फळाला, म्हणजे टणकपणा. टणकपणा? पूर्ण टणकपणा आहे, म्हणजे लॉंग ट्रान्सपोर्ट साठी खूप चांगली व्हरायटी आहे समजा. फुटत नाही फळ. हा, म्हणजे लॉंग ट्रान्सपोर्टला आपण ही व्हरायटी वापरू शकतो समजा, काय अडचण नाही. ट्रान्सपोर्टला चांगली बरं. व्हरायटी आहे. आणि तुम्ही दुसरी व्हरायटी लागवड केली आहे, तिच्या तुलनेमध्ये ही व्हरायटी तुम्हाला कशी वाटेल? आता तुमच्याकडे दुसरा पण इथे ह्या शेतामध्ये प्लॉट आहे, दुसरा व्हरायटी लागवड केलेला आहे, तिच्या तुलनेमध्ये हिच्यामध्ये काय फरक वाटते, किंवा ह्याच्यामध्ये काय चांगल्या गोष्टी आहेत तिच्या तुलनेमध्ये? हे फळ लांब आहे. त्या म्हणजे फळापेक्षा. कॅप्सूल टाईप हा, फळ आहे हे. कॅप्सूल टाईप आहे, म्हणजे गोल नाही. हा. आणि दुसरी गोष्ट टणकपणा पण याच्यामध्ये जास्त आहे. जास्त आहे समजा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्यापेक्षा 7 ते 8 दिवसांनी हे फळ अगोदर काढायचं. म्हणजे हे 60, आज 62 दिवस झाले, तर हे नियमानं 7-8 दिवस अगोदरच काढायला येते, पण ते तुमचा आता- ते प्लॉट तयार झाला नसल्यामुळे तुम्ही हे काढायला लेट केले. याला जवळपास आपला 5-6 दिवस लेट झाले. म्हणजे 5-6 दिवस लेट झालं, म्हणजे ही व्हरायटी दुसऱ्या व्हरायटीपेक्षा लवकर चांगली. काढायला येते. बरं, कलर वगैरे सगळं व्यवस्थित आहे समजा. चांगलं आहे, आपल्या समोरच आहे. बरं, आणि तुम्ही आता पुढच्या वर्षीचं तुमचं काय प्लॅनिंग राहील व्हरायटी लागवडीचं? आपल्या याच्यावर जास्त राहील. हे जास्त लक्षात. लागवड होणार. बरं, आणि दुसरा विषय असा आहे की तुम्ही आता हे व्हिडिओ शेतकरी बघतील समजा दुसरे, त्यांना तुमचा काय मेसेज असेल ह्या व्हरायटी बद्दल? लागवड करायला नाही पाहिजे, करायला पाहिजे, नाही पाहिजे, काय करायला विषय? पाहिजे. करायला पाहिजे ना. हे लागवडचं आपण रोप हे केले. हा. तर जवळपास हे लागवड आपल्या 15 दिवसातच काढायची माझ्यामध्ये. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की ही रोप व्हरायटी खूप लवकर येणारी आहे, ज्या शेतकऱ्यांना बा लवकर माल काढायचा, फास्ट काढायचा, त्या शेतकऱ्यांनी ही व्हरायटी लागवड करायला पाहिजे. चांगली. जर रोप लागवड केल्यानंतर, रोप किती दिवसात लागवड केलं तुम्ही? 17-18 दिवसात. 17-18 दिवसाचं रोप, आणि रोप लागवड केल्यानंतर फक्त 50 दिवसाला काढायला तयार होतं. हो. त्याच्यामुळे लवकर येणारी व्हरायटी असल्यामुळे शेतकऱ्यांनी ह्या व्हरायटीला लागवड करायला पाहिजे, असं तुमचं म्हणणं आहे. माझं मत आहे. चालतंय, ओके, धन्यवाद, आपण वेळ दिला त्याबद्दल.